92 सालामध्ये तारण दिलं. माझं तारण बॉम्बेमध्ये झालं, पास्टर शर्टनच्या चर्चमध्ये. पहिला माझा पाळक पास्टर शर्टन डेव्हिडसन, न्यू लाईफ फेलोशिप मुंबई. मला न्यू लाईफ फेलोशिप काय आहे काही माहित नव्हतं, कारण मी एका साधारण बॅकग्राऊंड मधून आलेली आहे, ते म्हणजे केडीसीच्या चर्चमधून. माझे आजोबा कोडलीचे एक चांगल्या नामांकित आशीर्वादित अनॉइंटेड पाळक होते. एका विशिष्ट अशा जातीमधून आम्ही आलेलो आहोत, 96 कोळी मराठा. माझ्या आजोबाने त्या ठिकाणी कोडली या भागामध्ये 50-55 वर्ष प्रभूची सेवा केली. त्याच्यानंतर प्रभूनं त्यांच्याद्वारेच माझ्यावर तो अनुग्रह पाठवला असेल. बॉम्बेमध्ये न्यू लाईफ फेलोशिप मुंबई भायखळा इथं माझं तारण झालं. तिथून मी मिरजेमध्ये आले. मिरजेमध्ये मी न्यू लाईफ फेलोशिप शोधली. त्यावेळेला प्रोग्रेसिव्ह स्कूलमध्ये एका छोट्या खोलीत चर्च चालत होतं आणि मी गेले त्यावेळेला नुसतेच पास्टर ख्रिस्टोफर त्या ठिकाणी पाळक म्हणून अपॉइंट झाले होते. पास्टर रेल्वेमध्ये कामाला होते आणि पास्टरांना माहित नाही हेमा कोण, हेमाला माहित नाही पास्टर कोण. आणि हे सगळे इंग्लिश बोलणारे लोक. आम्हाला यस नो थँक्यूच्या वर इंग्लिश येत नव्हतं त्यावेळेला. मी पहिल्यांदा चर्च मध्ये गेले, पण जशी तुम्ही साक्ष दिली, गंगाने दिली, तशीच मी तिथं देवाचं प्रेम मिळालं. चर्चिल सॅमसन, शीतल, विनोवार वाटके हे जे लेकरं होते वाढणारे, अतिशय प्रेम त्यांनी दिलं. स्वागत त्यांचं ते सगळं पुस्तकं देणं, दर संडेला आमचं विचारपूस करणं, घरगुती प्रार्थना सभेत प्रभूनं वाढ केली. एक 6 महिन्याच्या आतच प्रभूनं त्या ठिकाणी मला एन्काउंटर केलं आणि त्या ठिकाणी मी ज्या ठिकाणी काम करतो ते सेवेला आरंभ झाला. प्रभूनं मला त्या ठिकाणी साक्ष देण्यासाठी म्हणून उपयोगात आणलं. माझी मैत्रिणी इथं आहे, तिला माहित आहे, आम्ही दोघी आधीपासूनच्या मैत्रिणी. जेव्हा मी बॉम्बेवरून ट्रेनिंग करून आले आणि जेव्हा मी सेवेला आरंभ केला, भरपूर कॉमेंट्स माझ्यावर झाले. भरपूर म्हणजे तुम्ही असं म्हणशील की वेलकम झाला असेल ना, की आता गुरी गुरी पाडून आली, आता साडी बिडी छान दिसून आली, आता छान बोलतात. नाही नाही नाही, हे काय आता नवीन प्रकार चालू केला किंवा देवाचं वचन सांगायचं करायचं म्हणून करून करून भागला ना, आता देव पूजेला लागले. मला सांगू द्या प्रेम, देवाचा आनंद आम्हाला साक्ष देण्यासाठी घेऊन चालला. हळूहळू छोटे छोटे देवाचे लोक त्या ठिकाणी यायला लागले, वचन वाचायला लागले. प्रभूनं दिवसमध्ये मंडळी तयार केली. ते लोक आम्ही त्या ठिकाणी मिरज न्यू लाईफ फेलोशिपला आणलं. नंतर माझा भाग सगळा स्लम एरियाचा होता. मार्गावेस झोपडपट्टीला मी जायला लागले. तिथं प्रभूनं कामकाज केलं. तिथले देखील लोक प्रभूनं दिले. तिथेही मंडळी तयार झाली. तिथली मंडळी आम्ही चर्चला अटॅच केली. तिथून प्रभूनं मला कुपवाडला घेऊन गेला. कुपवाड मध्ये प्रभूनं कामकाज केलं. तेही कामकाज आम्ही न्यू लाईफ फेलोशिप मिरजला अटॅच करून त्यावेळेला माझ्याबरोबर मी तुम्हाला ही साक्ष का सांगते, कारण तुम्ही निवडलेल्या पात्र आहात. देवाने तुमच्याद्वारे काय केलेलं आहे आणि तुम्ही पात्र असताना कसं उपयोगाचं किंवा ना उपयोगाचं होऊ शकता, त्याच्यासाठी मला सांगायचं आहे. हे मला माझ्या मोठेपणासाठी नाही सांगायचं, हे देवाचं दान आहे. आणि देवाचं दान एका मूर्ख व्यक्तीला कसं ज्ञानी बनवतं आणि एक मूर्ख व्यक्ती ज्ञानी लोकांच्या समोर कसं भक्ष होतं, याचे एक उदाहरण आहे माझ्या प्रियाने. आणि त्यावेळेला माझ्याबरोबर वांडसवाडीमध्ये जॉन संकेश्वर माझ्याबरोबर होता आणि त्या ठिकाणी 8वी शिकलेला, कराटे शिकणारा मनुष्य. आणि त्याला देखील त्या ठिकाणी पालखी सेवेत घ्यायचं होतं. मला ख्रिस्टोफर पास्टरने काउन्सिलिंग केलं, बाबा सिस्टर आप उसको दे दो. का तर मी सरकारी नोकर आहे आणि आम्हाला काय असं कळत नव्हतं तेव्हा. आणि मी त्यांना ती जबाबदारी दिली. दिंडीवेस मध्ये सांगितलं. भास्कर माझ्याबरोबर फिरत होता, ते बी 8वी शिकलेला असाच होता. आणि म्हटली कसं द्या त्यांना पण सेवा दिंडीवेस देऊन टाकली. मग कुपवाड मध्ये आले. कुपवाड मध्ये किनेरीला देऊन टाकली. वंडसवाडीमध्ये ह्याला देऊन टाकले. दिंडीवेस मधली पास्टर अशोकला देऊन टाकले. मग मी सांगलीमध्ये आले. सांगलीमध्ये आल्यानंतर मला सांगायचं आहे माझ्या प्रियानो, की परमेश्वर जेव्हा आम्हाला पात्र म्हणून उपयोगात आणतो आणि देव आम्हाला पुढे पुढे घेऊन जातो, आपले सहकारी याकोबाचे जसे भाव होते तशाच पद्धतीचे आपले सहकारी देखील आपल्याला करतात. 2005 ला टोटली सांगलीमध्ये मी एकटी पडले. मला प्रभूचा आशीर्वाद मी हातावर घेत होती लिहून. मला कधीही माहित नव्हतं कधी मी असं प्रवचन मी सांगेन आणि मी लोकांना आशीर्वादित करेन. माझ्याकडे आले त्या ठिकाणी 5-6 पास्टर ख्रिस्टोफर, भास्कर, जॉन, पास्टर अशोक सगळे आले. माझ्या डोक्यावर हात ठेवून प्रार्थना
केलं, सांगितलं आजपासून फुल फ्लश तुम्ही सांगलीचा पाळव. मदतीला कोण बी नाही. एक अल्बर्ट माझ्या बरोबर येणार, एक पीटर माझ्या बरोबर, अल्बर्टचा भाऊ. आता पोलीस चौकीमध्ये आमची सेवा चालू, झाडून काढून सगळा धूळ आमच्या तिघांच्या डोक्यात. मी अल्बर्टला म्हणायचे, अल्बर्ट एक गाणं म्हणून जा की तू, थांब की. अल्बर्ट एक गाणं म्हणणार, पीटर एक गाणं म्हणणार, पीटर ते वाजवणार पण, आणि मग त्याच्यानंतर आम्ही करणार. तेव्हा सचिन दादा आला. सचिन दादा असं अगदी 13 वर्षाचा असेल, घोट्याच्यावर पॅन्ट, लाल शर्ट घालणार, येऊन बसणार, तिथं जाणार. तर काय करायचं, कशी मंडळी पुढे न्यायची? मला सांगू द्या प्रेम, जेव्हा देव तुम्हाला पात्र म्हणून उपयोगात आणलेला आहे, देव कशा पद्धती आपल्या जीवनामध्ये करतो. मला परमेश्वरानं त्या ठिकाणी त्याचं कामकाज दाखवलं. ऑल ऑफ अ सडन देवानं असा चेंज आणला, अशा प्रकारचं देवानं काम केलं की त्या ठिकाणी सचिन मध्ये रूपांतर झालं, अल्बर्ट मध्ये वेगळं रूपांतर झालं. अल्बर्ट त्याच्यानंतर सेवेसाठी माझ्याबरोबर शेवटपर्यंत होता. मला 2 व्हीलरवरनं कुठल्याही गावात कुठेही सांगलीत जाऊ दे, माझी गाडी त्याच्या दारात असायची, तो मला आपल्या गाडीवरनं त्या ठिकाणी सेवा कार्यालय घेऊन जायचं. प्रभूनं कामकाज केलं, पोक्त झाले, आणि मग आम्हाला कळालं की पाप्यांचं तारण होतं. हालेलुया, पाप्यांचं तारण होतं. लोक प्रभूकडे येतात. वैशाली त्याच्यामधलंच एक पात्र आहे. त्यावेळेस वैशाली होती आणि आमचं सकाळच्या ऑफिसमध्ये चर्च भरायचं. आम्ही पाहिलं 7-8 लोकांचे 15 देवाने केले, 15चे 25 केले, 25चे प्रभूने 50 केले. सांगली मधली आमची पहिली मंडळी जेव्हा होती ते 50 ते 55 सभासदांची होती. आणि मग परमेश्वरानं आम्हाला त्या ठिकाणी इतकं देवानं सज्ञानी केलं की आपल्याला माहिती आहे आपण का कोणत्या इन्सिडन्स नाही इथं आलो, पण परमेश्वरानं त्याचं कार्य आजवर पूर्ण केलेलं आहे. जरी आम्ही एकटे पडलो, जरी आम्हाला कुणाची मदत मिळाली नाही, फक्त नाम मात्र, फक्त न्यू लाईफ फेलोशिप सांगली. तुम्ही आजपर्यंत बघितला न्यू लाईफ फेलोशिपचा कुठला पाळक तुम्हाला भेटला? कुणी तुमच्या डोक्यावर हटून प्रार्थना केली एवढ्या वर्षात? तुम्ही काय लोक 15 ते 20 वर्षाचे असणार. मला उत्तेजनासाठी सांगू दे, आज ती वेळ आहे की परमेश्वर जेव्हा तुम्हाला पात्र म्हणून निवडलेला आहे, तेव्हा देव तुमच्या आजूबाजूच्या परिस्थितीवर काम करत नाही, पण देव त्याच्या सामर्थ्यावर काम करतो. तुम्ही कुठेही असा, अशा प्रकारे प्रभू तुम्हाला बलवान बनवणार की त्याची इच्छा जी तुमच्यासाठी आहे ती देव पूर्ण करणार. प्रेज द लॉर्ड. योसेफाला काय केलं? देवाने ते स्वप्न दाखवलं होतं की 11 भावंड आणि आई वडील तुला नमन करतील. ज्या दिवशी फारोला स्वप्न पडलं आणि फारोच्या स्वप्नाचा अर्थ काय आहे हे अर्थ सांगण्यासाठी म्हणून त्या ठिकाणी योसेफाला बोलवण्यात आलं. योसेफाला जेव्हा निरोप आला की तुला राजाने बोलवलेला आहे, राजाने बोलवले म्हटल्यावर योसेफाला काय वाटलं असेल? आता आपलं संपलं, कदाचित आपला निकाल नाही, पोटिफराच्या बायकोवर बलात्कार केलाय, आता काय करणार, मला संपवणार. याकोब त्या ठिकाणी योसेफ भीत आला असेल. पण जेव्हा फारोच्या समोर उभारल्यावर तुमचं दान, तुमचा अभिषेक, तुमचं पाचारण आणि तुमची योग्यता ही परमेश्वर जमेस धरतो. हालेलुया. कळत आहे का? जरा मोठा होतो मेसेज, अजून थोडी परिपक्वता झाली नाही तुमची, पण मला सांगू द्या, तुम्ही देवाचं पात्र आहात. येणाऱ्या दिवसामध्ये हे सन्मानाचं पात्र म्हणून देवाच्या राज्यात जर तुम्हाला कुठं रोपण व्हायचं आहे तर हे तुम्हाला इन्सिडन्स कळले पाहिजे, इन्सिडन्स कळले पाहिजे. त्या ठिकाणी जेव्हा योसेफ राजाच्या समोर उभारला, फारोच्या समोर उभारला, हातपाय लटलटत असणार आहे ना. फारोने सांगितलं, योसेफा मला असं कळालं की तू स्वप्नदर्शी आहेस. जो प्रॉब्लेम झालेला होता स्वप्नाचा, उत्तर निघालं स्वप्नापासूनच. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. जर पाचारण आहे तर पाचारण कन्फर्म होणारच. तर देवानं पात्र केलेलं आहे तर पात्र चमकणारच. प्रेज द लॉर्ड. त्या ठिकाणी योसेफाला स्वप्न सांगितलं आणि फारोनं सांगितलं, काय जातो विचार करून येतो म्हटलं. काय फारो योसेफाने म्हटलं, महाराज देवानं तुम्हाला जे स्वप्न सांगितलेलं आहे त्या स्वप्नाचा अर्थ असा आहे की 7 वर्ष काय होणार आहे,
दुष्काळ पडणार आहे आणि मग तुम्हाला काय होणार आहे त्या दुष्काळात